तरी देखील ह्या पोलिसांना थोडं गांभीर्य घेतलं नाही. पोलिसांना जर हे लक्ष दिलं असतं, ह्या भागातली आमच्या भागातली जर दारू बंद केली असती तर आज सुरेश वाचला असता. आमच्यामध्ये राहिला त्याच्यामध्ये आमच्या भागातले वर्षामधून 10 माणसं आम्हाला संशोधन म्हणून सोडवं लागले आणि ते लेकरं बाळायचं पूर्ण वनवास कुठवलं आहे. हातभट्टी आता देखील सध्याला चालूच आहे आमच्या भागामध्ये. तरी देखील आम्ही पोलीस स्टेशन आलो तरी देखील कुठले ठिकाणी डेट बी झाली नाही, काही नाही. कुठला दारूवाला आणला बी नाही. आता ह्याच्यानंतर आता आम्ही निवेदन दिले इथं शहरमध्ये. आता ह्याच्यानंतर आता जर बंद नाही केली तर आमचं मोठं आंदोलन उपोषण इथं पोलीस ठाण्यात मोठं साठेनगर जुमनगरमध्ये हातभट्टी दारू होणार आहे. अनेक धंदे आहेत. आम्ही सतत उपोषण करतो, निवेदन देतो. एस पीपर्यंत निवेदन दिले, एस पीची भेटही घेतली, उपोषणही केलं, परंतु पोलीसवाल्याचं याचं काही लक्ष नाही इथं. आणि आमचे भीमनगर साठेनगरमध्ये अनेक तरुण असे उद्ध्वस्त झालेत पिण्यामुळे हातभट्टी. हेच प्रकरण पुण्यामध्ये असं झालं तिथं गावठी दारू विकणारे बरेचसे काही दिलेत. आणि जर पोलीसवाल्यांनी हे लक्ष दिलं असतं तर आज हे तरुण वारलं नसतं. आम्ही सतत सांगूनसुद्धा हे काही लक्ष देत नाहीत आणि केसेस केल्या म्हणून सांगतात. पण केसेस असे करतात की ते जे हातभट्टी विकतात त्याच्यावर केस करत नाहीत, ते दुसऱ्यावर केस करतात आणि इथं नोंद करतात की आम्ही केस केली म्हणून, पण त्याच्यावर करत नाहीत. डुप्लिकेट केस करून त्याला दुसऱ्याला पैसे देऊन मजुरी देऊन त्याच्यावर केस घ्यायला लावतात. अशा पद्धतीने केस करून ती विजय करतात. म्हणून आम्ही आता सांगतो की आता जर दारू बंद झाली नाही हातभट्टी तर आम्ही परत आणि आंदोलन करणार आहोत, उपोषण करणार आहोत. पोलीस स्टेशनपुढे उपोषण करू, आम्ही एस पीपुढे उपोषण करू, डिवायसपीला उपोषण करू. तिथं हे जर झालं नाही, आता आम्ही निवेदन दिलं आहे तर सगळे महिला आलेले आहेत. आता आम्ही निवेदन दिले, या निवेदनमध्ये त्यानं जर नाही ऐकलं तर बघूया त्याच्यानंतर आणखी आंदोलन चालू करू. पुण्यामध्ये जे दारू विक्रेत्यावर मनुष्यवाद दिलं नाही, त्याच्यामुळं हा सुरेश मस्के आमच्या नाही असा झाला. तर ह्याच्यामध्ये आता एवढं गेल्या महिन्यातच आता एक पुण्याला खूप मोठं एक 2500 लोक तिथं हातभट्टी विषय दारू म्हणून मरण पावलेली. तरी देखील ह्या पोलिसांना थोडं बी गांभीर्य घेतलं नाही. पोलिसांना जर हे लक्ष दिलं असतं, ह्या भागातली आमच्या भागातली जर दारू बंद केली असती तर हा सुरेश आमच्यातून निघून गेला नसता. आमच्यामध्ये राहिला त्याच्यामध्ये आमच्या भागातले वर्षामधून 10 माणसं आम्हाला शमशान भूमीत सोडावं लागली आणि ते लेकरं बाळायचं पूर्ण वनवास कुठवलं आहे. हातभट्टी आता देखील सध्याला चालूच आहे आमच्या भागामध्ये. तरी देखील आम्ही पोलीस स्टेशन आलो तरी देखील कुठल्या ठिकाणी रेड बी झाली नाही, काही नाही. कुठला दारूवाला आणला बी नाही. आता ह्याच्यानंतर आता आम्ही निवेदन दिलं इथं शहरमध्ये. आता ह्याच्यानंतर आता जर बंद नाही केली तर आमचं मोठं आंदोलन उपोषण इथं